गोविंदरावांच्या घरी शेतीचे व इतर हिशोब लिहिण्यासाठी एक ब्राह्मण समाजाचा कारकून होता. त्याने ज्योतिबाचे शिक्षणातील तेज ओळखले. ज्योतिबा शिकून मोठा झाल्यावर आपली नोकरी जाईल याची कारकुनास भीती वाटली. त्याने लगेच गोविंदरावांना सांगितले की ज्योतिबाला शिकवल्यास तुमची शेती बुडेल, तुमचे नुकसान होईल, त्यामुळे ज्योतिबाला शिकवू नये असे गोविंदरावांच्या मनावर बिंबविले. अशिक्षित व प्रामाणिक गोविंदरावांना कारकुनाचे म्हणणे पटले व त्यांनी ज्योतिबाला त्वरित शाळेतून काढून घेतले. ज्योतिबांना मजुरांसोबत फुल शेतात कामाला नेले. वयाच्या 14 वर्षापर्यंत ज्योतिबांनी फुलांच्या शेतीचा व्यवसाय सुरू केला. फुलबाग शेजारी गफार बेग मुन्शी नावाचे एक मुसलमान विद्वान गृहस्थ राहत होते. त्यांच्याकडे लिजिट नावाचे ख्रिश्चन गृहस्थ अभ्यास व चर्चा करण्यासाठी येत असत. ज्योतिबा फुलं देण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे जात त्यांची चर्चा ऐकत होते.